पुढे करूनी मदतीचा हात, पूरग्रस्तांना देऊया आपुलकीची साथ, असं म्हणत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाननं आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान म्हणजे नुसतं नाव नसून ध्यास आहे. समाज कार्याची तळमळ असणाऱ्या आणि समाजाचा विकास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची ही संस्था आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात वेगानं काम करणारं हे प्रतिष्ठान पद्धतशीरपणे समाजात जागृती करणे, नियोजनबद्ध पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवणे हे या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य. या संस्थेनं समाजातील सर्वच स्तरातील घटकांसाठी काम करण्याचा जणू विडा उचललाय. जाणून घेऊया या संस्थेच्या कार्य आणि उपक्रमांबाबत. ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला होता आणि अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती. हजारो संसार पाण्यात वाहून गेले आणि अनेकांच्या स्वप्नांचे चिखल झाले. दरडी कोसळल्या, अनेक कुटुंब दरडीखाली मातीत गाडल्या गेले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. महापुरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तडफडावं लागणाऱ्या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे अनेक हात पुढे आले. त्यात कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आघाडीवर होतं. पुराचा धोका आधीच वर्तवला गेला होता. कोकणने अनेक पूर पाहिले आहेत, मात्र हा पूर एवढं उद्ध्वस्त करेल हा अंदाज कुणालाही नव्हता. उद्ध्वस्त झालं तरी सावरायचं असतं या जाणीवेतून आपल्या गावच्या बांधवांच्या मदतीसाठी प्रतिष्ठानचे सदस्य तत्परतेनं उभे झाले. संस्थेच्या साऱ्यांना एकत्र आणून बैठकी घेतल्या गेल्या. जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याची योजना आखली गेली आणि योजनेनुसार प्रत्यक्ष कामालाही लगेच सुरुवात झाली. या कार्यात सर्वात मोठं आव्हान होतं मदत गोळा करणं. अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचं साहित्य, साबण, मेणबत्ती, माचीस, औषधं, ताडपत्री आदी जीवनावश्यक वस्तू एकत्र करायच्या होत्या. प्रतिष्ठानचा प्रत्येक छोटा मोठा पदाधिकारी आणि सदस्यांच्या वेगवेगळ्या चमू बनवल्या गेल्या. या सर्व वस्तू गोळा करण्यासाठी लोकांना आवाहन केलं गेलं. मदतीसाठी संपर्क क्रमांक दिल्या गेले आणि जेथून जी मदत मिळेल ती एकत्र केल्या गेली. पूर ओसरला असला तरी गावकऱ्यांचं झालेलं नुकसान हे काही भरून निघणारं नव्हतं. त्यामुळं या परिस्थितीतून सावरण्यासाठी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाननं पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली. एकीकडे हे सामान गोळा होत असताना दुसरीकडे या सामानाची ने-आण आणि पूरग्रस्त भागात वाहतूक करण्याचं नियोजन करण्यात आलं. कमी वेळेत जमा झालेल्या वस्तूंचं वर्गीकरण करून त्यांचे किट बनवल्या गेले. ट्रक, पिकअप वाहनं रांगा लावून उभी केल्या गेली. याच पदाधिकारी आणि सदस्यांनी सामानानं भरलेली पोती आपल्या खांद्यावर उचलून वाहनांमध्ये लोड केली. न दुःखाची तमा, ना स्वतःच्या तब्येतीची काळजी. ध्यास फक्त एकच, आपल्या बांधवांना कुठेही कमी पडू नये. या मदत कार्यात आपला माणूस, आपला आमदार गणपत शेठ गायकवाड आणि कोकण सुपुत्र संजय बाबूराव मोरे हे देखील लगेच धावून आले. अशा मदत कार्यात मोठी गरज असते पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या एका मार्गदर्शकाची. गणपत शेठ यांनी तो आधार दिला. संजय मोरे सुद्धा एखाद्या सामान्य सदस्याप्रमाणे मदत कार्यात सहभागी झाले होते. या सर्व वाहनांचं गणपत शेठ यांच्या हस्ते पूजन करून ही वाहनं रात्रीच्या रात्री कोकणसाठी रवाना केल्या गेली. वाहनांचा हा ताफा तिथपर्यंत पोहोचणं हे देखील सोपं नव्हतं. त्यातही अनेक अडथळे आले. मात्र सर्व अडथळ्यांवर मात करत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी मदत सामुग्री अगदी सुखरूपपणे आणि वेळेत कोकण बांधवांसाठी पोचती केली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून वेगवेगळ्या पूरग्रस्त भागात जाऊन बेघर झालेल्या नागरिकांना नवे जुने कपडे, सॅनिटरी नॅपकिन, औषधं, किराणा, अन्नधान्य, चपला, बुटं, अंथरूण पांघरूण, पाणी, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. ही मदत करतानाच पूरग्रस्त जखमी बांधवांना उपचार मिळावे यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय मदतनीसांनाही नेण्यात आलं होतं. प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांची काही पथकं या वस्तू वाटप करत होतं,
तर दुसऱ्या पथकांनी जखमींना उपचार कसे देता येईल याची जबाबदारी घेतली होती. शिवाय पुरात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांचे मृतदेह चिखलातून बाहेर काढणे, मृतकांच्या बचावलेल्या कुटुंबियांना आधार देत त्यांचं सांत्वन करण्याचंही काम या प्रतिष्ठाननं केलं. टप्प्याटप्प्याने सलग 5 दिवस मदतीचा असाच ओघ सुरू होता. प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यानं स्वतःला या मदत कार्यात झोकून दिलं होतं. आपला माणूस आमदार गणपत शेठ गायकवाड हे सुद्धा कोकणात बाधित भागात पोहोचले. त्यांनीही पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन मृतकांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाननं अगदी दुर्गम भागात जाऊनही आपल्या लोकांना आवश्यक ती मदत सामुग्री पोहोचवली. संजय मोरे हे देखील या मदत कार्यात मागे नव्हते. त्यांनीही पूरग्रस्तांची आपुलकीनं विचारपूस करत त्यांना धीर दिला. कोकणचा हा सुपुत्र तुमच्या सदैव पाठीशी आहे असा आधार देत सहकाऱ्यांसोबत मिळून मदत कार्यात त्यांनी भरीव सहभाग घेतला. बाधित व्यक्तींच्या घरांची स्वच्छता, आरोग्याची काळजी, निर्जंतुकांची फवारणी, घरांची दुरुस्ती करावी लागणार होती. त्यासाठी प्रतिष्ठाननं आर्थिक मदतीचंही लोकांना आवाहन केलं. आमदार गणपत शेठ गायकवाड यांनीही मोठा निधी देत या बाधित लोकांच्या भविष्याची काळजी घेतली. या प्रतिष्ठाननं बाधित अनेक गावांमध्ये जाऊन प्रत्येक बांधवाला मदतीचा हात दिला. कल्याणमधील आपल्या बांधवांकडून आलेली मदत पाहून बाधित भागातील लोक अक्षरशः भारावून गेले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आणि त्याच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे त्यांनी आभार मानत ही मदत लाख मोलाची असल्याच्या भावना व्यक्त केल्या. मदत तर अनेक जण करतात, मात्र फक्त शहरात जाऊन वरवर मदत केल्याचं दाखवतात. मात्र कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान त्यापैकी नव्हतं. या संस्थेनं अगदी खेडेपाडे आणि अतिदुर्गम भागात जाऊन आपल्या बांधवांना मदत पुरवली. अगदी 4 अख्खे दिवस आणि रात्र हे स्वयंसेवी आपल्या बांधवांसाठी मनापासून झटत होते. न कुणाच्या शरीरात थकवा होता, न उत्साहात तीळ मात्रही कमतरता. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या या मदत कार्यात कल्याण पूर्वचे आमदार गणपत शेठ गायकवाड, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचं मोल हे शब्दात सांगता येणं कठीण आहे. सौंदर्य संपन्न कोकणवर आलेल्या नैसर्गिक संकटात माणुसकीचे असे असंख्य निर्झर झरे महाराष्ट्रातून वाहत होते. मात्र तेथील बाधित माणसाला उभं करायला, लढायला ऊर्जा देण्याचं काम कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाननं केलं. त्यांच्या या कार्यावरून कुसुमाग्रजांच्या मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा या कवितेची आठवण येते. त्यामुळं महापुराने सगळंच संपलं नाही, तर आपत्कालीन मानवधर्म अजूनही टिकून आहे असा संदेश देणाऱ्या कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्याला सलाम.